जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या मराठमोळा चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत बीटेक एरोनॉटिकल इंजिनिअरिंग विषयी. त्याच्यासाठी एलिजिबिलिटी काय असते, स्कोप कसा असतो याचा, किंवा सॅलरी किती मिळते याच्यानंतर तुम्हाला. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, जे बीटेक एरोनॉटिकल इंजिनियर आहे 4 वर्षांचा कोर्स आहे, ज्यामध्ये तुम्हाला जे पण मेंटेनन्स असतं किंवा जे डिझाईन कन्स्ट्रक्शन असतं एअरक्राफ्टचं, तर त्याच्याविषयी तुम्हाला इथे शिकवले जातं. त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या जातात, जे फ्लाईट डायनॅमिक्स असतं, स्ट्रक्चर असतं, मटेरियल असतं, याच्याविषयी तुम्हाला इथे नॉलेज दिलं जातं. जे पण एअरक्राफ्टचं जे असतं टेक्नॉलॉजी असते त्याच्याविषयी. त्यानंतर याची जी एलिजिबिलिटी असते ही असते तुमचं 12th तुम्ही सायन्स पास असणे गरजेचं असतं, 12वी सायन्स. त्यानंतर तुम्ही जे एंट्रन्स एक्झाम पण दिलेली पाहिजे, JEE किंवा JEE ॲडव्हान्स असतं, जसं की आपलं महाराष्ट्राची MST CET आहे, तर ती एंट्रन्स एक्झाम तुम्ही पास असणं गरजेचं असतं. त्यानंतर बघा, याच्यासाठी जर तुमच्याकडे कमीत कमी 50% स्कोर असला पाहिजे याच्यामध्ये 12वी मध्ये, तरच तुम्ही करू शकता. त्यानंतर बघा, फी जर बघितली तर फी कॉलेजवरती डिपेंड करतं की तुम्ही कुठे करताय, पण ॲव्हरेज जी फी असते ती जवळपास 1.5 लाखांपासून 4 लाखांपर्यंत असते. पर इयर साठी एवढी फी तुम्हाला द्यावी लागू शकते. त्यानंतर टॉप कॉलेज बघितले तर IIT मद्रास आहे, IIT आहे, त्यानंतर IIT बॉम्बे, खरगपूर, IIT कानपूर, IIT दिल्ली, IIT रुड़की, वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे, ती इथे तुम्ही करू शकता. इथे चांगलं तुम्हाला बीटेक एरोनॉटिकल कोर्सेस अवेलेबल आहेत. त्यानंतर स्कोप जर बघितलं तर जसं की मी सांगितलं होतं, मी त्यानंतरच्या मेंटेनन्स मध्ये जाऊ शकता, एअरक्राफ्टच्या किंवा डिझाईन असतं, त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग जे असतं त्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. आणि सॅलरी जर बघितलं तर एक ॲव्हरेज सॅलरी जी असते ती 3 लाखांपासून 6 लाखांपर्यंत पॅकेज तुम्हाला मिळून जातं, पण हे तुमच्या नॉलेज आणि स्किल वरती असतं. आणि जर एकदा एक्सपिरियन्स आला तर हे 10 लाखांपर्यंत सुद्धा जातं. आणि याच्या रिलेटेड जर आणखी काय माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा, तिथे मी तुम्हाला नेहमी मदत करत असतो.